माझा जोडीदार असा तो 10वी तेव्हा मी 9वी आम्ही एका शाळेत शिकलेले माणसं दोघे पण त्यामुळे त्याचा विषय आहे बघा. मला महाराष्ट्र भूमी संतांची परंपरा लाभली भूमी या भूमीमध्ये अनेक संत महांत होऊन गेले आणि अनेक संतांनी या ठिकाणी आपल्या परंपरा आम्हाला बुवा लोकांना काही सोडून गेले. त्यापैकी संत तुकाराम महाराज ज्यावेळी सदैव वैकुंठाला गेले त्यावेळी त्या 3 परंपरा सोडल्या. त्या 3 परंपरा कुठल्या काळ सतरंजी आणि अभंग. काळ काय सांगतो तर जन्म मृत्यूचा फेरा काळ आणि ताररूपी ब्रह्म मायारूपी ऋषी धैर्य जवळला एकमेकांशी. कारण ज्यावेळी जगाचा बाप म्हणजे कोण तर विठ्ठल तो ज्यावेळी पुंडलिकाला भेटायला गेला त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना भक्त पुंडलिकाला विठ्ठलाने आवाज दिला की अरे पुंडलिका बाहेर ये. त्यावेळी पुंडलिकाने काय सांगितलं की देवा बाहेर येऊ शकत नाही, माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न आहे. या ठिकाणी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, मी बाहेर येऊ शकत नाही. आणि त्याने बाजूला असलेली वीट त्या ठिकाणी भेटली आणि विठ्ठल सांगितलं या विटेवरती उभा राहा. तर ते नावासून विठ्ठल युगी 28 आज विटेवरती उभा आहे. कारण जर आपल्याला कलियुगी भवसागरामध्ये जर तरायचं असेल तर आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कारण कुठलंही काम ज्यावेळी आपण आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श करून सुरुवात करू त्यावेळी कुठलंही काम आपलं अपूर्ण राहणार नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांची सेवा ही केली पाहिजे आपण आयुष्यामध्ये. कारण जे आपल्याला आपल्या हाताच्या बुडाप्रमाणे जपतात आणि आपले संगोपन आपलं करत असतात असे आपले 2 व्यक्ती जीवनातील थोर म्हणजे आपले आई वडील. कारण बघा स्वार्थ राहिल्याशिवाय आपल्याला परमार्थ मिळत नाही. कारण जोपर्यंत स्वार्थ मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही व ही वास्तविकता आहे. कारण ज्यांच्या वडिलांमध्ये प्रत्यक्ष देव असला ते संत नामदेव महाराज ज्यांच्यासाठी नेहरू बिलबिलांनी सजीव होऊन चालावं लागलं ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष देवाला त्यांनी खांबावरून प्रकट व्हावं लागलं तो भक्त प्रल्हाद. एवढी पूर्ण भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून भक्ती केली पाहिजे. या कलियुगामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला भक्तीशिवाय मुक्ती लक्षात घ्या म्हणून भक्ती नक्कीच केली पाहिजे. या ठिकाणी आयुष्यामध्ये आपण जेवढी चांगली कर्म करतो त्याचा आपल्याला फळ मिळतं. कारण कर्म करणं चुकलं नाही. विश्वाचा विधाता प्रभू रामचंद्र त्यांचा बाप भरत पुत्र शोकाने मेला आणि जटायू पक्षी श्रीरामाच्या मांडीवरती मेला. आता याच्यात भाग्य कोणतं हे तुमचं तुम्ही शोधा. कारण हे कलियुग आहे बाबा आणि कलियुगामध्ये भक्तीशिवाय आपल्याला करणं उपाय नाही. या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं विठ्ठलाच्या रूपाचं या ठिकाणी आपण सादरीकरण करूया. कारण भगवंत म्हणजे कोण तर प्रत्यक्षात या कलियुगामध्ये आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो. एका आई वडिलांनी आपल्या 2 मुलांना अतिशय सुंदर प्रकारे वाढवलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं. आपण स्वतः मुलं करायचे पण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांनी परदेशामध्ये पाठवलं. परदेशामध्ये पाठवलं आणि ज्यावेळी आपल्या आईचे आई वडील वयोवृद्ध होतात ज्यावेळी त्यांची आई मरण पावते त्यावेळी त्याच्या वडिलांचा फोन त्या परदेशात असलेल्या मुलाला जातो. एक मुलगा त्यांचा डॉक्टर असतो, एक मुलगा त्यांचा इंजिनियर असतो. दोघांकडे बडबडीचा पैसा असतो. पण ज्यावेळी
त्यावेळी त्या वडिलांचा फोन जातो की अरे बाबा तुमच्या आईचं या ठिकाणी निधन झालं, तुम्हाला गावी यावं लागेल. त्यावेळी मोठा भाऊ छोट्या भावाला काय सांगतो की मला कामावरती सुट्टी नाही, एक काम कर यावेळी तू आईच्या वेळेला जा, वडिलांच्या वेळेला मी जाईल. म्हणजे हे कुठेतरी शोकांती काय लक्षात घेण्यामुळे आपले आई वडील आपल्यासाठी या ठिकाणी अवळतर मेहनत करून आपल्याला वाढत असतात आणि म्हणून आपल्या आई वडिलांचे कधी उपकार आपण जीवनामध्ये विसरले नाही पाहिजे. या ठिकाणी परमेश्वराच्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करूया. जर तुम्हाला जमलं तुमचा अभ्यास तुमचं देखील सांगाय पण जमलं नाव सांगा